नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एखादा चिकनचा पदार्थ। त्याचं नाव आहे नवरत्न चिकन। यात थोडेसे 2-3 पदार्थ जे मी घेतले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत। म्हणजे आपण ह्यात कसुरी मेथी घालतोय। शक्यतो आपण चिकन वगैरे करताना त्याच्यात मेथी यूज करत नाही, तर इथे आपण कसुरी मेथी यूज करतोय। पण त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। नवरत्न चिकन करण्यासाठी साहित्य बघूया आपण। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो चिकन, 2 कांदे बारीक चिरून, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 टेबलस्पून काजू, 1 वाटी नारळाचं घट्ट दूध घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर आवडीप्रमाणे, 1 छोटी वाटी म्हणजे साधारण 100 ग्रॅम दही, 1 टेबलस्पून मिक्स मसाला, मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून बटर, 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, आलं लसूण क्रश करून घेतलेलं आहे आणि तेल। आता आपण सगळ्यात प्रथम काय करणार आहोत, चिकन आपण जे घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेशन करायचं आहे। म्हणजे ते दही वगैरे सगळं घेतलं आहे ते मॅरिनेशन करायचं आणि त्याबरोबर आपण 9 वस्तू आपण लावून त्याला मॅरिनेशन करतोय। तर आपण सगळ्यात प्रथम घेऊया दही, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 टेबलस्पून आपला घेतला मिक्स मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश करून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस। आपण हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेऊया। आणि मॅरिनेशन म्हटलं की एक तुम्ही अर्धा तास तरी ते मॅरिनेशन करून ठेवा। जेवढं जास्त तुम्ही मॅरिनेशन करणार तेवढं ते चांगलं असतं, म्हणजे चिकनच्या पीसेसला तो मसाला सगळा लागला जातो। अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळं चिकनला लावून ठेवायचे। कसुरी मेथीमुळे एक स्वाद असा वेगळा येतो। आता आपण हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे, मॅरिनेशन करूया अर्धा तास, जास्त वेळ ठेवला तरीही चालेल। आता आपण कांदा जो घेतलाय तो आपण कोमवून घेऊया। तर आपण काय करायचं, इकडे 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आणि 1 टेबलस्पून बटर घ्यायचं। बटर आणि तेल तुम्ही जेव्हा दोन्ही यूज करतात तेव्हा अगोदर तुम्ही तेल घाला। म्हणजे इथे एक अशी टीप तुम्हाला की बटर डायरेक्टली जर तुम्ही पॅन मध्ये घातलं तर तो करपतं। आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर घातले। बटर वितळलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। आता काही रेसिपी करताना जरा बटर तेल लक्ष नाही द्यायचं, जरा भरपूर व्यवस्थित, म्हणजे त्या चिकनच्या रेसिपीला ही चव छान येते। अगदी जास्त पण नाही घालायचं आहे। बटर वितळले, आता आपण कांदा घालूया आणि कांदा परतायला घालताना थोडीशी कोथिंबीर आणि आपण इथे काजू घेतलेत ते काजू घालायचे आहेत आणि आता कांदा व्यवस्थित होऊन द्यायचा आहे। आधी नवरत्न म्हटल्यावर जरा थोडासा प्रश्नच पडला की बाबा, कारण आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथे ही रेसिपी टेस्ट केली, पण नवरत्न म्हटल्यावर आपण म्हटलं की काहीतरी याच्यात काहीतरी 9 रेसिपी तर एक्स्ट्रा अशा असतील की त्या काहीतरी असेल त्याच्यामध्ये। तेव्हा कळलं की आपण जेव्हा चिकन मॅरिनेशन करतो तेव्हा त्याला बरोबर त्या 9च रेसिपी लागल्या जातात, हे नंतर लक्षात आलं माझ्या। कांदा जरासा होऊन देऊया, 1-5 मिनिटं कांदा होऊन दे। कांदा झालाय की बघूया, कांदा झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालूया। चिकन घालून थोडंसं परतून घ्यायचंय आणि आपण इथे पाणी यूज करत नाहीये, कारण आपण दही घातलेलं आहे त्याचं थोडंसं पाणी सुटणार आहे आणि आपण नारळाचं दुधामध्ये ही चिकन शिजवतोय आणि थोडी ही रिच होते। ह्याच्यात काजू पण घेतलेत आपण। काजू तुम्हाला जर अख्खे आवडत नसतील तर पेस्ट करून घातली तरीही चालेल, पण पेस्टच्या ऐवजी पावडर करा, कारण पेस्ट केली ना काजूची तर काय होतं, ती आपल्या भांड्याला खाली चिकटते। ही मिक्स केलेली आहे। आता आपण ह्याच्यात आपण एक घट्ट दूध घेतलेलं आहे नारळाचं ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊया।
की आता साधारण एक 5 ते 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये तुमची चिकन रेडी होईल. आपण शिजून देऊया. बघूया आपण नवरत्न चिकन तयार झालंय का. चिकन तयार आहे. आवडीचा विषय. मस्तपैकी सर्व करूया. मेथीमुळे स्मेल असा मस्त छान एरोमा आलाय. आणि ह्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर. नवरत्न चिकन तयार आहे. गरमागरम आहे. खायचंय कशाबरोबर. एक तर आपण घडीची चपाती करतो किंवा लच्छेदार पराठा, नाहीतर मग जिरा राईस, तो पण गरमागरम, आणि सोबत दह्याची कोशिंबीर. त्यासाठी काय केलं, सबस्क्राईब केलं इंडिया फूड नेटवर्कवर. आणि तुमच्याकडे काही छान छान रेसिपीज आहेत म्हणजे आहेत तर लवकरात लवकर फीडबॅक द्या. आणि कशावर आणि हे सगळं कुठे शक्य असतं, अर्चनाज रसोईवर.